राज्यातल्या विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये काटेकी टक्कर, पण विविध एक्झिट पोलच्या अंदाजानुसार महायुतीचं पारडं थोडंसं जड. सहापैकी 3 एक्झिट पोल्समध्ये शिंदेंची शिवसेना तर 2 ठिकाणी ठाकरेंची शिवसेना आघाडीवर. एका ठिकाणी शिंदे आणि ठाकरेंच्या सेनांना समसमान जागांचा अंदाज. विधानसभा निवडणुकीच्या सर्वच एक्झिट पोल्समध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर. 6 प्रमुख पक्षांमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस 6व्या स्थानी येण्याची शक्यता. एक्झिट पोल्सच्या अंदाजानुसार राज्यात भाजप नंबर 1चा पक्ष होण्याची शक्यता. भाजपला विधानसभा निवडणुकीत सरासरी 78 ते 108 जागा मिळण्याचा अंदाज. राज्यात दिवसभरात 62.38% मतदान झाल्याचा अंदाज. मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यात 50 ते 55% मतदान. पालघर जिल्ह्यात 65% वर मतदान. आता लक्ष 23 नोव्हेंबरच्या मतमोजणीकडे. आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी मुख्यमंत्री शिंदेंवर कारवाई व्हावी, काँग्रेसची मागणी. चांदिवलीत मतदान सुरू असताना शिंदेंनी रोड शो केल्याचा काँग्रेसचा आरोप. मतदानाची वेळ उलटून गेल्यानंतरही काही मतदारसंघांमध्ये मतदानाची प्रक्रिया सुरूच. पालघर, नांदगाव, मनमाड, वैजापूरमध्ये उशिरापर्यंत मतदानासाठी रांगा. मराठमोळ्या कलावंतांनी बजावला मतदानाचा हक्क. माधुरी दीक्षित, आशा भोसले, अशोक सराफ, नागराज मंजुळे, प्रशांत दामले, सिद्धार्थ जाधव आणि सयाजी शिंदेंचं मतदान. बॉलिवूडमधल्या कलाकारांनीही बजावला मतदानाचा हक्क. सलमान खान आणि शाहरुख खानसह करीना कपूर, सैफ अली, अर्जुन कपूर, रणवीर कपूर, श्रद्धा कपूर, गोविंदा आणि रवीना टंडननंही केलं मतदान. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.